कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीतर्फे कांदा पीक चर्चासत्र नेर येथे संपन्न. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील नेर येथील जानकी ॲग्रो पाचोड शेड नेर देऊर रस्ता नेर या ठिकाणी सदर कांदा पीक चर्चासत्र पार पडले, ज्यात प्रामुख्याने नेर परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कांदा व पिकातील खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन पीक परिसंवाद कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. यावेळेस शेकडोंच्या संख्येने शेतकरी वर्ग देखील उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेश जन्मोत्सव असल्याने या ठिकाणी श्री गणरायाचे प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तर प्रसंगी या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला. तर यावेळेस प्रगतशील शेतकरी यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विभागीय कृषी विद्यावेत्ता डॉक्टर विनेश रेगे, कृषी महाविद्यालय उद्यान विद्या विभाग निवृत्त शास्त्रज्ञ श्रीधर देसले यांचे सखोल असे मार्गदर्शन लाभले. तर प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप, महाराष्ट्र राज्य कांदा व भाजीपाला पिकांचे धोरण व उपाययोजना समिती मुंबई सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनियुक्त सरपंच शंकरराव खलाने, एडीओ धुळे सीताराम चौधरी, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विभागीय व्यवस्थापक नामदेव बुजाडे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी धुळे अरुण तायडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी सदर हा कांदा पीक चर्चासत्र कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तर यावेळी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या सर्व प्रकारचे खते, बियाणे, बॅनर, माहितीपत्रक माहिती या ठिकाणी देण्यात आली. सखोल अशी चर्चा करण्यात आली. तर कांदा लागवडीसाठी येणाऱ्या अडीअडचणी, कांदा पीक उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी या संदर्भात सखोल अशी चर्चा या ठिकाणी करण्यात आली. हे आमच्या कंपनीबद्दल तुम्हाला जो काही कंपनीचा इतिहास असेल, त्याचे प्रोडक्ट असतील, त्याची प्रोडक्ट रेंज असेल किंवा मार्केटमध्ये त्याची प्राइस असेल याच्याबद्दल थोडक्यात सांगतील. त्याच्यानंतर कांदा पीक जे काय आपण आपल्या एरियामध्ये सर्वांना कांदा पिकाबद्दल जे काही मार्गदर्शन पाहिजे असतं नेहमीच, त्याच्यामध्ये स्टोरेजचं असेल, कांदा उत्पादनामध्ये असेल, तर याचं जे काही मार्गदर्शन सविस्तर आमचे विभागीय कृषी विद्यावेत्ता डॉक्टर विनेश रेगे सर हे करतील. त्याच्यानंतर आपल्या भागातील सर्वांना आवडणारे आणि सर्व त्यांच्या भाषणासाठी आतुर असतात शेतकरी असे आपले श्रीधर देसले सर यांचं भाषण किंवा यांचं आपल्या कांदा पिकावर मार्गदर्शन होईल. आणि त्याच्यानंतर आपले जे काही कृषी अधिकारी आहेत जाधव सर यांचं मार्गदर्शन 2 मिनिटाचं मनोगत ते व्यक्त करतील आणि नंतर आभार प्रदर्शन करून आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. तर जो काही हा 1.5 तासाचा हार्डली 1.5 तासाचा कार्यक्रम आपला पूर्ण असेल तो सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जे काही तुमचं कांदा पिकाबद्दल जे काही प्रश्न असतील ते पण आपल्या मान्यवरांना किंवा मार्गदर्शन वक्ते असतील त्यांना तुम्ही विचारा. तर मी नामदेव बुजाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कंपनीबद्दल थोडंसं मार्गदर्शन. काही न करता एक प्रेम, जे आपण हे म्हणतो की जानकी कृषी सेवा पुरस्कृत जो आपण कार्यक्रम इथे ठेवलाय, शरद सेठ यांनी खूप मागच्या आम्ही 3 महिन्यापासून यांच्यासोबत डिस्कशन मध्ये आहे. साहेब आपण एक कार्यक्रम घेऊ, त्यांची म्हणजे कार्यक्रम घेण्याची जी आवड आहे ती आवड बघून आपण एक कार्यक्रम इथं एक छोटासा होईल असं आम्ही गृहीत धरलं होतं. परंतु इथं जेव्हा बघितलं तर शेतकऱ्यांची ही गर्दी बघून असं वाटतं की या शेतकऱ्यांना नुसतं तुम्ही प्रेमच दिलं नाहीये, एक जीवाला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक नातं तयार केलंय आणि ते नातं आज इथं आम्हाला बघायला भेटतंय. धन्यवाद शरद सेठ, खरंच खूप बरं वाटलं आम्हाला इथे येऊन. आणि सुरुवात करायची म्हणजे कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनी. मी पहिल्यांदा माझं नाव सांगतो. माझं नाव नामदेव बुजाडे, मी झोनल मॅनेजर म्हणून काम करतो. साधारणतः एक 10 ते 11 वर्षापासून मी या कंपनीमध्ये काम करतोय. मी आता सध्या जळगाव माझं हेडक्वार्टर आहे. आणि कंपनीबद्दल मी थोडंसं जास्त वेळ घेणार नाही. ऑलरेडी आपण थोडंसं सर्व म्हणजे मी माफी मागतो की थोडा उशीर झालाय आपल्याला चालू करायला. तर कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनी ही साधारणतः आता बोलताना बऱ्याच वेळेस उल्लेख झाला की 1960 पासून आपण या कंपनीची स्थापना केलेली आहे. परंतु जो मुरुगप्पा ग्रुप आहे ही कंपनी ह्या ग्रुपमध्ये येते. जवळपास 29 कंपन्या या ग्रुपमध्ये काम करतात. जसं आपल्याकडे टाटा, रिलायन्स, बिर्ला ज्या कंपन्या आहेत, अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही साऊथचा जो ग्रुप बघितला हा मुरुगप्पा ग्रुप आहे, याच्यामध्ये 29 कंपनीची चेन म्हणजे 29 कंपनीचं डिस्ट्रीब्युशन आहे.
त्याच्यामध्ये जर बघितलं तर मेजर स्टेक होल्डर जी आहे ती कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडची आहे. त्यानंतर जर आपण हर्कुलिस सायकल ऐकली असेल, चोलामंडल फायनान्स ऐकलं असेल, सेंथिल ऐकलं असेल, या वेगवेगळ्या ग्रुप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पॅरी ऐकलं असेल काम करताय आणि या सगळ्या ग्रुप एका छताखाली म्हणजे मुरुगप्पा ग्रुपच्या अंडर काम करताय. तर साधारणतः ही ग्रुप म्हणजे पहिला जर बघितलं आपण भारतामध्ये पहिला कारखाना एसएसटी फॉस्फेटिक क्षेत्रामध्ये चालू करणारे पहिला जो ग्रुप आहे तो मुरुगप्पा ग्रुप आहे. 1906 मध्ये आपण हा जो प्लॅन चालू केलाय आणि 1906 म्हणजे 125 वर्षाचा प्रगल्भ इतिहास या कंपनीला टिकून ठेवलाय. जवळपास 125-126 वर्षापासून आपण शेतकऱ्यांसोबत काम करतो. कारण कुठलीही कंपनी एवढ्या दिवस काम करणं सोपं नाहीये. शेतकऱ्यांना सर्व्हिस देणं, शेतकऱ्यांच्या काय ज्या मूलभूत गोष्टी असतात त्या समजून घेणं आणि त्या धर्तीवर काम करणं ही खूप मोठी गोष्टी आहे. म्हणून हा जो मोठा इतिहास आहे फक्त शेतकऱ्यांचा सहकार्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ पोहोचलोय आणि इथून पुढेही आम्ही जाणार आहे. तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की फॉस्फेटिक क्षेत्रामध्ये आज प्रायव्हेट क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये नंबर 1 ची जी कंपनी आहे ती कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आहे. आज तुम्ही बघताय की मार्केटचा जो कॅप आहे जवळपास मुरुगप्पा ग्रुपचा जो कॅप आहे 64,000 करोडचा जो कॅप घेऊन बसला त्याच्यामध्ये 30-35 हजार करोड जे कोरोमंडलचा टर्नओव्हर आहे. एवढा मोठ्या लेवलला लार्ज स्केलवर जवळपास ही पूर्ण भारतामध्ये विदिन म्हणजे भारताच्या बाहेर पण काम करते. हा मोठा ग्रुप आहे जो आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे. बघतो की फर्टिलायझर जे खतामध्ये पण उत्पादन आहे, त्याच्यानंतर तुमचे विद्रव्य खते जे येतात त्याच्यामध्ये पण कोरोमंडलचा खूप मोठा रोल आहे. त्याच्यानंतर जे आपण जे म्हणतो पेस्टिसाइड कीटकनाशके याच्यामध्ये देखील कोरोमंडल काम करते. त्याच्यानंतर बायोमध्ये सुद्धा कोरोमंडल काम करते. आणि आता ड्रोन मध्ये जी काळाची गरज आहे, ड्रोन आपण बघतोय की आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती होत आहे, तर ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये का नकोय. तर या बेसिसवर या कंपनीने ड्रोन मध्ये सुद्धा काम चालू केलंय आणि ड्रोन मध्ये सुद्धा एक चांगला रिस्पॉन्स मार्केटचा एक चांगला सपोर्ट त्यांना भेटतोय. कारण प्रत्येक शेतकरी आज काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी युज करायचा प्रयत्न करतोय आणि त्याचा सपोर्ट त्याला भेटतोय. तर अशा पद्धतीने ही कंपनीची वाटचाल चालू आहे. आणि एक कंपनीचं स्लोगन आहे की फ्युचर पॉझिटिव्ह, की तुम्ही येणाऱ्या फ्युचरमध्ये शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे, शेतकऱ्यांना कशाची गरज आहे, कुठल्या टेक्नॉलॉजीची गरज आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही कंपनी एक्सपांड होते आणि त्याबद्दल म्हणजे त्याबरोबर ते काम करताय. तर याच्यामध्ये उत्पादन जर बघितलं आपण खतामध्ये आता 14-35-14 30 बॅगचा उल्लेख केलाय. 14-35-14 हा कोरोमंडलचा एक युनिक प्रोडक्ट आहे आणि मार्केटमध्ये त्याचा रिस्पॉन्स जर बघितला ह्या एरियामध्ये असेल किंवा मालेगाव धुळे एरियामध्ये असेल खूप चांगल्या प्रकारचा आहे. त्यानंतर 20-20-0-13 येत आहे, 15-15-15-9 येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 20-20-0-13 का 15-15-9 का? कारण सल्फर आपण बघतो की ही एक चौथा मुख्य अन्न घटक म्हणून पिकाला गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक ग्रेड मध्ये आपण सल्फर देतोय. तर दुसरा जो तिसरा महत्वाचा ग्रेड आहे 24-24-08 याच्यामध्ये देखील 8% आपण सल्फर दिलाय. तर जे ग्रेड किंवा जे उत्पादन साखळी कोरोमंडलनी तयार केली आहे याच्यामध्ये एक युनिकनेस आहे जे शेतकऱ्यांना आपण बघतो की सल्फरची, कारण कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला वाढवायचं असेल, तुमच्या शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल की सल्फरची गरज अत्यावश्यक आहे. म्हणून हे ग्रेड आपण फर्टिलायझर मध्ये ऑलरेडी देत आहोत. तर शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा असा भेटतो की जो मुख्य चौथा अन्न घटक आपल्या पिकासाठी एक चांगल्या प्रकारे वापरायला आपल्याला भेटतोय. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स केल्या. त्यानंतर जे रेग्युलर ग्रेड आहे 10-26 असेल, डीएपी असेल, युरिया असेल, हे सुद्धा कंपनीचे खूप चांगले प्रकारचे उत्पादन आहे. त्यानंतर आपण बघितलं की वॉटर सोल्युबल मध्ये देखील बऱ्याच गोष्टी आपण जे जेनरिक ग्रेड आहे त्याच्यामध्ये जेनरिक ग्रेड तर आपण वापरतोय 52-34, 12-61, 13-40-13, कॅल्शियम नायट्रेट वगैरे हे सगळे ग्रेड बरोबर कंपनीने युनिक ग्रेड पण आणले. त्याच्यामध्ये फिटसॉल पण ग्रेड आहे, तो सुद्धा आपण या एरियामध्ये खूप प्रचलित आहे. फिटसॉल म्हणजे प्रत्येक पिकाच्या गरजेच्या अनुसार प्रत्येक क्रॉपच्या व्यवस्थित पण त्यांनी मॅनेज करून म्हणजे तुम्हाला केळीसाठी वेगळं फिटसॉल असेल, द्राक्षासाठी वेगळं फिटसॉल असेल, कांद्यासाठी व्हेजिटेबलसाठी वेगळं फिटसॉल काम करताय. तर हा एक महत्वाचा न्यू ऍडिशन या कंपनीने ऍड केली आहे. त्याबरोबर जर बघितलं आपण पेस्टिसाइड मध्ये बरेच चांगले प्रोडक्ट यांच्याकडे अवेलेबल आहे जे तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. बायोमध्ये पण प्रोडक्ट आले आणि घेत असतो. त्याचं कारण असं आहे की या आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांचं कापसाचं आणि कांद्याचं पिकाची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याची काय कारणं आहेत आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन माहिती आणि तंत्रज्ञान
आणि नवीन जळणघळण जी असते जागतिक स्तरावर आणि देश स्तरावर काय चालू आहे या गोष्टी समजाव्यात म्हणून हे चर्चासत्र घेण्याचा खास उद्देश असतो. कारण स्पर्धेच्या युगामध्ये आज वाढता खर्च, मजुरी वाढली, सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती करणं खूप अवघड होत आहे आणि याच्यामधून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये येणाऱ्या नवीन जाती, त्याचप्रमाणे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि कमी खर्चामध्ये कसं जास्त उत्पन्न काढता येईल आणि जो काही उत्पन्न क्षमता जी कमी होते ती कशी वाढवता येईल या संदर्भात हा आपला प्रयत्न असतो. म्हणून आम्ही नुसता व्यवसाय न करता सरांनी सांगितलं की त्याच्याबरोबर शेतकऱ्याची अटॅचमेंट असते. त्याच्या या सगळ्या गोष्टी नवीन कंपन्या, ती कोरोमंडल जी कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे आणि हिचे जे प्रोडक्ट आहेत खूप क्वालिटीचे आणि दर्जेदार आहेत. खरं जर तुम्हाला सांगतो की या कंपन्यांच्या एजन्स्या मिळत नाहीत आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठं त्यांना मायलेज द्यावं लागतं, क्वालिटी द्यावं लागते, त्यांचं टार्गेट करावं लागतं आणि आपल्याला जरी 4 गोष्टी लागत असतील तर दुसऱ्या 10 गोष्टी आपल्याला त्यांच्या विकाव्या लागतात. अशा माध्यमातून या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये त्यांच्याकडून एजन्सी घेणं आणि ते प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं ही व्यापाऱ्याला आव्हान असतं आणि ते सगळ्या गोष्टीतून आपण प्रयत्न करत असतो आणि याच्या कंपनीचा सगळा जो प्लॅटफॉर्म आहे हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न असतो आणि त्याच्यातूनच हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश असतो. दरवर्षी आपण घेत असतो आणि खऱ्या अर्थाने साहेब देशले सरांना ऐकण्यासाठी खूप लोक येतात. कारण आमच्याकडे कांदा हा मुख्य पीक आहे आणि याच्यावरच आमच्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोठी अवलंबून असते. तुम्ही येताना जे मोठे मोठे घरं बघितली, जे बंगले बघितले शेतकऱ्यांचे, ते कांद्याच्या जीवावर झालेले आहेत, कांद्याच्या त्याच्यावर झालेले आहेत. परंतु आता जी काही थोडीशी कांद्याची ग्लोबल परिस्थिती खराब झालेली आहे म्हणून शेतकऱ्यांना नवीन काय करता येईल आणि त्याचे उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्याची स्टोरेज क्षमता म्हणजे तो स्टॉक पण झाला पाहिजे. कारण जेव्हा मार्च एप्रिलमध्ये माल निघतो त्यावेळेस रेट कोसळलेले असतात आणि तोच जर माल आपण टिकाऊ कर्ज निर्माण केला आणि तो कसा टिकवायचा, त्याला स्टोरेज कसं करायचं, त्याचं स्टोरेज जास्तीत जास्त कसं होईल यासाठी सुद्धा देशले साहेबांनी मार्गदर्शन करावं एक स्टोरेजवर. आणि त्याच्यानंतर आमचं होणारं उत्पन्न कमी, कारण आपण जर बाकी देशात म्हणतो चायना आहे, त्याच्यानंतर पाकिस्तान सुद्धा आपल्यापेक्षा उत्पन्न जास्त आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशामध्ये आपल्यापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त झालेलं आहे आणि कांद्याची परिस्थिती अशी होऊन गेली साहेब की इथून लोक बियाणं घेऊन जात आहेत परदेशामध्ये. जो आपली मोनोपाली होती, आपला कांदा तिथं जायचा, पण आपलं बियाणं घेऊन जातात आणि तिथं कांदा उत्पन्न करतायत. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कोणत्या पिढीमध्ये कांदा लावला पाहिजे आणि कोणत्या पिढीमध्ये तो काढला पाहिजे आणि त्याचे स्टोरेज कसं केलं पाहिजे याच्यावर आपण मार्गदर्शन करावं. म्हणून खास करून हे सगळे कांदा, कापूस आणि मका बागायतदार आलेले आहेत, त्यांना तुम्ही चांगलं मार्गदर्शन कराल यात शंका नाही. तुम्ही आले आणि लोकांना मार्गदर्शनासाठी वेळ दिला म्हणून तुमचे मी आमच्या जानकी ॲग्रोतर्फे आणि या परिसरातील शेतकऱ्यांतर्फे जाहीर असं आभार मानतो. ती समिती आता तज्ज्ञ लोकांची समिती तयार केली. त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशा पटेल साहेब हे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीमध्ये आम्ही सगळे सदस्य आहेत. आमच्या याच्यावर ते चालू आहे की स्टोरेजला जे आता 87,000 अनुदान शासन देतं ते 2 लाख अनुदान द्यावं. त्याचप्रमाणे जे काही नाफेड आणि NCCच्या मार्फत कांदा खरेदी केला जातो ही चुकीची पद्धत आहे. हा कांदा मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कांदा शासनाने खरेदी करा, कारण याच्यासाठी भारत सरकारने 6,000 कोटी रुपये दिलेले आहेत कांदा खरेदीसाठी, परंतु ते प्रॉपर खरेदी होत नाही आणि ज्या काही उणिवा आहेत कांद्या पिकावर या उणिवा शोधून आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य शासनाला तो अहवाल द्यायचं काम आम्हाला दिलेलं आहे. ते काम आता आमचं अंतिम टप्प्यावर आलेलं आहे. आमच्या 6 मिटिंगा झाल्यात, अजून 4 मिटिंगा होणार आहेत आणि तेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला अहवाल देऊन याच्या कांद्यामध्ये सगळं मॉडेल चेंज करून त्याचं नवीन धोरण ठरवण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि लवकरच ते त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही आता सोलापूरला एक मिटिंग झाली, पुण्याला एक मिटिंग झाली, मुंबईला पण मिटिंग झाली आणि अजून एक दिल्लीला मिटिंग आहे आणि लासलगावला पण एक मिटिंग आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा प्लॅटफॉर्म तयार करून शासनाला द्यायचा आहे. मी जास्त वेळ न घेता त्याच्यानंतर श्रीधर देशले सर बोलतील. लाईटचं काय, ती समिती आता तज्ज्ञ लोकांची समिती तयार केली. त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशा पटेल साहेब हे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीमध्ये आम्ही सगळे सदस्य आहेत. आमच्या याच्यावर ते चालू आहे की स्टोरेजला जे आता 87,000 अनुदान शासन देतं ते 2 लाख अनुदान द्यावं. त्याचप्रमाणे जे काही नाफेड आणि NCCच्या मार्फत कांदा खरेदी केला जातो ही चुकीची पद्धत आहे. हा कांदा मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कांदा शासनाने खरेदी करा, कारण याच्यासाठी भारत सरकारने
6,000 कोटी रुपये दिलेले आहेत कांदा खरेदीसाठी, परंतु ते प्रॉपर खरेदी होत नाही. आणि ज्या काही उणिवा आहेत कांद्या पिकावर, या उणिवा शोधून आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य शासनाला तो अहवाल द्यायचं काम आम्हाला दिलेलं आहे. ते काम आता आमचं अंतिम टप्प्यावर आलेलं आहे. आमच्या 6 मिटिंगा झाल्या आहेत, अजून 4 मिटिंगा होणार आहेत आणि तो आम्ही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला अहवाल देऊन याच्या कांद्यामध्ये सगळं मॉडेल चेंज करून त्याचं नवीन धोरण ठरवण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि लवकरच ते त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही आता सोलापूरला एक मिटिंग झाली, पुण्याला एक मिटिंग झाली, मुंबईला पण मिटिंग झाली आणि अजून एक दिल्लीला मिटिंग आहे आणि लासलगावला पण एक मिटिंग आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा प्लॅटफॉर्म तयार करून शासनाला द्यायचा आहे. मी जास्त वेळ न घेता त्याच्यानंतर श्रीधर देशमुख सर बोलतील. लाईटचं काय? हात फक्त वर करा, मला समजून जाईल. कोणीच करत नाही, मलाही माहिती आहे, पण तरी सुद्धा विचारणं माझं काम आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे, कारण असतील इकडे 150 लोक, त्याच्यातले फक्त 5 किंवा 6 लोकांनी माती परीक्षण करतो असं फक्त हात वर करून सांगितलं. दुसरा प्रश्न त्यांनाच आहे की माती परीक्षण केल्यानंतर जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्टनुसार खरोखर आपण खताचं व्यवस्थापन करतो का, तर याचं उत्तर सुद्धा नाही असणार आहे. सो आपण एखाद्या पिकामध्ये किंवा कुठचंही पीक आपण ज्यावेळी घ्यायला जातो, आपल्या मनामध्ये फक्त 2 गोष्टी असतात की एक तर हवामान सगळं नीट राहावं आणि माझं उत्पन्न वाढावं. हे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात पहिले हेच असतं. आता हवामान हे काही आपल्या हातात नाहीये. आहे का पाऊस आज पडायचा आहे, उद्या नाही पडायचा, असं आपल्या हातात आहे का? नाहीये. मग आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या कशा व्यवस्थापन करू शकतो यावरती आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर तुम्हाला नक्की सांगतील कुठची व्हरायटी सिलेक्ट केली पाहिजे, कसं स्पेसिंग ठेवलं पाहिजे. पण ह्याच बरोबर खत व्यवस्थापन करत असताना घेणार आहोत त्या मातीमध्ये आधी किती अन्नद्रव्य आहेत याची जर आपल्याला माहिती कळली तर घेणाऱ्या पिकामध्ये, म्हणजे आपण जे पीक लावणार आहोत, आपण कांदाच धरूया, त्या पिकामध्ये आपण नेमकं किती खत टाकलं पाहिजे याचा आपल्याला अंदाज येतो. आपण आपली खताची गरज जी पिकाला लागणार आहे कशी निवडतो? मागच्या वर्षी मी एवढं वापरलं होतं, यावर्षी रेट जरा जास्त आहे त्याच्यामुळे मी आणखीन एक बॅग जास्त टाकेन. अशा पद्धतीने आपण खत ठरवतो. बरोबर आहे का? खत म्हटलं की आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर नॉर्मली 2 खतं उभी राहतात. एक राहतं DAP, दुसरं राहतं युरिया. ही आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची खतं आहेत. चूक आहे का बरोबर आहे? का? कारण ही 2च खतं त्यातल्या त्यात स्वस्त आहेत. पण स्वस्त आहेत म्हणून ती सगळी पिकाची गरज भागवू शकतात हे चुकीचं आहे. प्रत्येक पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सगळी मायक्रोन्युट्रिएंट्स म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य, ही सगळी अन्नद्रव्य लागतायत. आपण फक्त DAP आणि युरियाचा जर विचार केला तर खरोखर त्या पिकाला आपण सगळी अन्नद्रव्य देतोय का? ज्यावेळी पीक काढून होतो त्यावेळी आपण परत एवढाच विचार करतो, मी 4 बॅगा टाकलेल्या, मी 5 बॅगा टाकलेल्या, उत्पन्न माझं मात्र वाढलं नाही. बाजूच्याने नेमकं काय टाकलेलं असा आपण विचार करतो. याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत जी गोष्ट आहे ती आहे माती परीक्षण. कारण माती परीक्षणानंतर एक महत्वाची गोष्ट आपल्याला जी कळते ती आहे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. जमिनीमध्ये जर ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज जे शक्यतो, मी मगाशी येताना सरांना तेच विचारत होतो की इथे सरासरी काय ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज असेल, तर त्यांचं उत्तर होतं की 0.5 पर्यंत आहे. आता 0.5 नॉर्मली हे 1 पर्यंत असलं पाहिजे किंवा 1 पेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला आपोआप खताची मात्रा कमी करावी लागेल. जी रासायनिक खतांचा वापर आपण भरमसाठ करतोय, मी स्वतः कंपनीवाला आहे, मी तर तुम्हाला सांगेन की खरं 6 बॅगा टाका, 10 बॅगा टाका, पण ते खरं टाकलेलं जेवढं आहे तेवढं त्या पिकाला मिळतंय का हे सुद्धा बघितलं पाहिजे. आपल्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बच नसेल किंवा सेंद्रिय कर्ब कमी असेल तर तुम्ही किती 100 पोती टाका तिकडे, तुमच्या पिकाला काहीही उत्पन्नात वाढ होणार नाही. मग आता तो सेंद्रिय कर्ब नेमका आहे किती हे कळणार कधी? जर आपण माती परीक्षणच करणार नसू तर आपल्याला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कळणार नाही आणि दरवर्षीप्रमाणे मग आपण जी खतं मागच्या वर्षी टाकली त्याच्यामध्ये आणखीन एक पोतं ऍड करून फक्त टाकायचं.
आम्ही कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड हे शेतकऱ्यांना जे गरजेचं आहे तेवढाच पिकाला द्यायला सांगतो. ज्याला पिकाला आपण समतोल आहार दिला पाहिजे. जसं आपल्याला समोर जेवण मिळालं म्हणून आपण सकाळ संध्याकाळचं एकाच वेळी खात नाही, आपण त्या त्या वेळेनुसार खातो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येक पिकामध्ये, आणि कांदा हे त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं पीक आहे, की ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. पिकाला गरजेचं जेवढे अन्नद्रव्य आहेत ते दिले पाहिजेत. परंतु हे देत असताना जमिनीमध्ये माती परीक्षण ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. माती परीक्षणाची सर जर होत असेल तर व्यवस्था कोरोमंडल कंपनीने खरी केलेली आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ठीक आहे, या वेळेपर्यंत आपण केलेलं नाहीये, पण येणाऱ्या कालावधीमध्ये माती परीक्षण एकदा तरी करून घ्या. माती परीक्षण दरवर्षी करायची गरज नाही. त्याला पैसे भेटत नाही, मग काय करू? धरलं तर सोडलं तर पळतं, धरलं तर चावतं. ही अशी सगळी आपली परिस्थिती काढण्यामध्ये येते. आणि मग ही परिस्थितीला सामोरं जात असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे? सरांनी काही गोष्टी सांगितल्या, पण त्या काही गोष्टींना मी सहमत नाही. आणि मी त्याच्यामध्ये 20-25 वर्ष या सगळ्या शास्त्रीय पद्धतीने मी जो अभ्यास केला, 300 जातींचा मी अभ्यास केल्यानंतर आजचा जो प्रश्न आहे डोंगळे येण्याचा, तो डोंगळे येण्याची कारणं जी आहेत ती जर आपल्याला खरं समजली तर आपले खरे प्रश्न सुटतील. कारण आज कांदा हा वाढीच्या काळातला एकदम संवेदनशील पीक आहे आणि काढणीनंतर ते नाशवंत आहे. म्हणून या दोन्ही गोष्टींचा संधान साधत असताना आपण या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दरवर्षी आपण आशेने बघतो, आता भाव मिळतील, खूप पैसे मिळतील, लाव 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 लाव, एक दिवस येतो नेमका सोडतो आणि त्याच दिवशी भाव येतो. परत आणखी पस्ता येतो, अरे झालं बरं झालं, लावला असं चांगलं झालं असं हे येऊन गेले, आणि परत त्याची आणखी सुरू होती. आता हा आपला लोणखेडी झाला, तुमचा लोहगड झालं, इकडे नेरचा पट्टा झाला, नंतर मजदी झालं, देऊळ झालं, या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण मोराणा झालं, कुसुंब्याचा पट्टा झाला, या सगळ्या पट्ट्यामध्ये दिवसेंदिवस फक्त कांद्याची लागवड, कांदे एके सुरू झाले. जर याचा आपण अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये सगळी उत्तरं सुटतात. निसर्ग आपल्या हातामध्ये नाही, पण निसर्गाला तोंड देण्यासाठी उपाययोजना आपल्या हातामध्ये आहेत. म्हणून आपल्याला या निसर्गाच्या बदलामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे, तेव्हा तुमचे प्रश्न सुटतात. पहिला प्रश्न, यांनी ज्यावेळेस सांगितलं की डोंगळ्याची जी 4 कारणं आहेत, आम्ही ते अभ्यास केला, तो पहिली जी कारणं आहेत, कांदा हा अनुवंशिक गुणधर्म दाखवणारा पीक आहे. असं काही नाही, लाल कांदा लावला अरे सगळा पांढरा झाला, काय चमत्कार, असं कधी होतं का? अजिबात नाही. तो लाल तर लालच दाखवेल, गरवा तर गरवाच दाखवेल. आणि त्यामध्ये हा जो प्रश्न येतो की जेव्हा बीज उत्पादनाचा काळ असतो, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसा गुंटी हा कांद्याला तंतोतंत लागू असताना तुकाराम महाराजांचा संदेश लागू पडतो. बी घेतलं, हा लाल कांदा आहे का, पांढरा आहे का, याला डोंगळे येतील का, हा दुबाळ का आहे का, हे सगळे अनुवंशिक गुणधर्म दाखवणारे गुण आहे. आल्यानंतर समजते. मग आपल्याला एक प्रश्न येतो, आपण जेव्हा सोयरीक करतो तेव्हा मामा कुठले, आत्या कुठली, भाऊ कसा वागतो, बरं कशी वागतात, हे सगळे सोयरीक बघतो आणि मग आपण संबंध ठेवतो. आणि मग प्रश्न येतो, तर सगळी थोडीशी बारकोड निघाली बरं का, ती माहिती तशीच होती. म्हणजे आपण सोयरीक करताना हा सुद्धा अभ्यास करतो. मग कांद्याची सोयरीक करताना आपण जर गोष्टी बघितल्या तर सोयरीक करताना काय बघितलं पाहिजे? पहिलं बघितलं पाहिजे की आम्ही हंगाम करताना त्या हंगामाचा वाढ आहे का. आम्ही अभ्यास केला, खरीपाचे कांदे वेगळे, रांगड्या कांदे वेगळे, रब्बी कांदा वेगळा आणि वडाळी कांदा वेगळा. आता या वर्षभर लागवडीने फक्त महाराष्ट्र राज्य असं आहे की वर्षभर लागवडीने या कांद्याचा सगळा घोटाळा केला. धुळ्यात गाडी आली, वासा बोलतो, रांगडा कांदा घ्या, रांगडा कांदा घ्या. अरे सप्टेंबर महिन्यात कांदा विकून राहिला, कुठला रांगडा आहे? रांगडा कांदा जानेवारीत येतो आणि मग तू सप्टेंबर मध्ये रांगडा कांदा घ्या. लोकांना हंगाम बद्दल काही माहिती नाही, पण रांगडा कांदा सगळ्यांना माहिती आहे म्हणून तो रांगड्यावर बोलतो. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की तिथं आपलं कुठे चुकत आहे. जर खरीपातला कांदा जर आपण उशिरा लावला, कारण तो कमी दिवसाचा कांदा आहे, खरीपातले कांदे हे 90 दिवसाचे आहेत आणि रब्बीचे कांदे, उन्हाळी कांदे, रांगडा कांदा हा 125, 130, 135 आणि उन्हाळी कांदा हा 120, 125 हा त्याचा कालावधी आहे, वाढीचा काळ आणि काढणीचा काळ. या सगळ्या गोंधळामध्ये जर लाल कांदा आपण नेमका उशिरा लावला आणि वातावरणातील बदल संवेदनशील असल्यामुळे तो मोठा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा कांद्याला बघा रंग येण्याचे प्रश्न आपण जर बघितले, दिवसेंदिवस कांद्याचे रंग कमी कमी होत चालले.
का कमी होत चाललेत? कांद्याला गडद रंग येत नाही, कांद्याची पत्ती जाड होत नाही, कांद्याची मान बारीक होत नाही, कोंब फुटण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढतंय, वजन का तुमचं तेवढं येत नाही, ऍव्हरेज का बसत नाही? आपण सगळं बघितलं. आपण भाव मिळाला तर ऍव्हरेज डोक्यातून काढून टाकतो, भाव नाही मिळाला का म्हणजे ऍव्हरेजचा आपण विचार करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर लक्ष घातलं तर लाल कांदे हे उशिरासाठी योग्य नाहीत अशी आमची एक शिफारस आहे. म्हणजे योग्य मध्ये गेली पाहिजे आणि जास्त दिवसाचे वाण हे रांगड्या हंगामामध्ये गेले पाहिजे. आता वडीचा काळ बघितला आणि त्या अगोदर आपण ती रोपवाटिका करतो म्हणून शुद्ध बी म्हणजे त्या हंगामातलं बी जर बरोबर आलं तर एक गोष्ट लक्षात आहे, जेवढ्या पाती जेवढी पात जाड काळवट तेवढे कांदा वजनदार आणि रंगदार होतो. आता हा जो प्रश्न येतो की पानं आणि वाढ आणि पोसण्याचं, वाढीचा काळ आणि पोसण्याचा हा एकमेकाशी संबंधित आहे. त्याच्यावर मी अभ्यास केला तर आपल्याला ज्याला गाठ चांगली त्याला पानं चांगली येतात, ज्याला पानं चांगले आलं त्याचा कांदा चांगला पोसतो, ज्याचा कांदा चांगला पोसला त्याचा कांदा वजनदार भरतो आणि तो साठवणुकीत टिकतो.